राज्यात एका बाजूला विधान परिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहते, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीत घडलेल्या काही घटनांनी राजकीय चर्चांना आणखी खतपाणी घातले. म्हणूनच या बैठकीत नेमकं काय घडलं? खरंच शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे का? ठाकरे गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता का आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातोश्रीवर बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीत 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित का नव्हते? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. पक्षाचे 9 खासदार निवडून आले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद वाढल्याचं चित्र निर्माण झालं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटात फूट पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या. शिंदे गटातील काही नेते सातत्याने दावा करत आहेत की ठाकरे गटातील काही खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तर ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या जवळ असल्याचा दावा केलाय. तर मंत्री भरत गोगावले यांनीही विरोधी पक्षातील अनेक नेते संपर्कात असल्याचं सांगितलं. त्यामुळे या चर्चांना आणखी जास्त जोर धरलाय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण या बैठकीत सर्व खासदार उपस्थित राहिले असते तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांना मोठा धक्का बसला असता. मात्र घडलं उलटच. बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे केवळ 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते आणि उर्वरित 5 खासदारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. हे 5 खासदार होते ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचोरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय जाधव. आणि याच मुद्द्यावरून सध्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. कारण एक दिवस आधीच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हेच 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षात काहीतरी सिरजत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मात्र पक्षाने या अनुपस्थितीची कारणंही स्पष्ट केली आहेत. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते पुण्यात होते. भाऊसाहेब वागचोरे यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते शिर्डीतून ऑनलाईन सहभागी झाले. नागेश पाटील आष्टीकर हे त्यांच्या मुलाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. संजय देशमुख हे मुलीच्या लग्नाच्या तयारीत गुंतले होते. तर संजय जाधव यांनी वैयक्तिक कारणामुळे प्रत्यक्ष उपस्थिती लावली नाहीये. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व कारणांचा उल्लेख केला आणि पक्षातील सर्व 9 खासदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. संजय राऊत यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला देखील केला. ऑपरेशन टायगरची आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही स्वतः वाघ आहोत. उलट आम्ही विरोधकांचं ऑपरेशन लांडगा करणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. पण प्रश्न असा आहे की या सर्व स्पष्टीकरणानंतरही चर्चांना पूर्णविराम का मिळत नाही? यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षाचा इतिहास. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. त्यावेळी सुरुवातीला अनेक नेत्यांनी पक्ष सोडणार नसल्याचं सांगितलं होतं, पण झालं उलटच. त्यामुळे आता अशाच प्रकारच्या चर्चांकडे मातोश्री दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत नाहीये. विशेष म्हणजे सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे लोकसभेत 9 खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कोणत्याही गटात अपात्रता टाळण्यासाठी 2/3 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. म्हणजेच 9 पैकी किमान 6 खासदार एका गटात गेले तरच त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकतं. आणि याच आकड्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा गंभीर मानली जात आहे. कारण शिंदे गटाकडून सातत्याने 6 ते 7 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. परंतु आतापर्यंत कोणत्याही खासदाराने उघडपणे पक्ष सोडण्याचे संकेत दिले नाहीयेत. उलट संजय दिना पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. मला कोणतीही ऑफर आलेली नाहीये. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी त्यांच्यासोबत जाणार असा होत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे काही प्रमाणात संभ्रम दूर झाला असला तरी राजकीय वर्तुळात चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाहीये. खरं तर या संपूर्ण प्रकरणाकडे दुसऱ्या एका दृष्टिकोनातून पाहता येतं, ते म्हणजे महायुतीमध्ये सध्या भाजप सर्वात मजबूत पक्ष आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाला स्वतःची ताकद कायम दाखवून देणं आवश्यक आहे. म्हणून अजूनही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात खिंडार पाडू शकतो हा संदेश सतत देत राहणं हे देखील त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो. म्हणून ऑपरेशन टायगर यशस्वी झालं नाही तरी त्याची चर्चा जिवंत ठेवण्यातही शिंदे गटाला राजकीय फायदा मिळू शकतो. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती, कारण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याच्या तक्रारी नेतृत्वापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे खासदारांना आपल्या मतदारसंघात जाऊन पक्षनिष्ठेचा संदेश देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच शेतकरी कर्जमाफी, महागाई
ग्रामीण भागातील प्रश्न आणि सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्याही सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। याचा अर्थ ठाकरे गट आता संघटनात्मक पातळीवर अधिक आक्रमक होण्याची तयारी करत आहे। मात्र या संपूर्ण घडामोडीकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची मोड बांधून ठेवण्यात यश मिळवलं असलं तरी ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाहीये। कारण राजकारणात अनेक घटना घडण्यापूर्वी संकेत दिसत असतात आणि सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत हेच संकेत। एका बाजूला ठाकरे गट सर्व खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील नेते सातत्याने मोठे दावे करत आहेत। त्यामुळे सत्य नेमकं कुठे आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। विशेष म्हणजे 2022 मध्ये झालेल्या शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही अफवा किंवा राजकीय चर्चा सहजासहजी दुर्लक्षित केली जात नाही। कारण त्यावेळीही सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र होतं, पण काही दिवसातच राज्याच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला होता। त्यामुळे त्यावेळीही ठाकरे गट सावध पवित्र्यात दिसत होता। कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी आणि पक्षातील एकजूट राखण्यासाठी मातोश्रीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याची बोललं जात आहे। दुसरीकडे शिंदे गटासाठी ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष बनल्यानंतर स्वतःची राजकीय ताकद आणि उपयुक्तता कायम दाखवून देणं शिंदे गटासाठी गरजेचं बनलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते किंवा खासदार आपल्या संपर्कात असल्याचा संदेश सातत्याने देणं हे देखील एक राजकीय रणनीती असू शकते। त्यामुळे ऑपरेशन टायगर प्रत्यक्षात यशस्वी होईल की नाही हे वेगळा विषय आहे, मात्र त्याची चर्चा जिवंत ठेवण्यातही राजकीय फायदा दडलेला आहे। आता सगळ्यांच्या नजरा पुढील काही दिवसावर असतील, कारण जर खरंच शिंदे गटाच्या दाव्यांमध्ये तथ्य असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथी पाहायला मिळू शकतात। आणि जर हे सर्व दावे केवळ राजकीय दबाव तंत्र ठरले तर मातोश्रीवरील बैठकीतून उद्धव ठाकरे यांनी दिलेला एकजुटीचा संदेश अधिक मजबूत होईल। त्यामुळे सध्या तरी चित्र धुसर आहे। प्रश्न अनेक आहेत, दावे पडती दावे सुरू आहेत, पण एक गोष्ट निश्चित आहे, ऑपरेशन टायगरची चर्चा आता केवळ अफवा राहिलेली नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेची आणि उत्सुकतेची घडामोड बनली आहे। त्यामुळे ठाकरे गटातील खासदार खरंच ठामपणे मातोश्रीसोबत उभे राहणार का, की येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, याचं उत्तर आता येणारा काळच देणार आहे। बाकी या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लगावबत्ती।